बिल्कुल बहुत बहुत बढ़िया बात है। लोगों ने बहुत उसको माना है। बहुत सारे लोगों, मुंबई के लोगों के लिए बहुत बड़ी खुशी की बात है। महाराष्ट्र के लोगों सरकार ये कह रही है कि सत्ता में जो बैठे लोग सिर्फ राजनीति के लिए कर रहे हैं। सरकार कह रही है कि सिर्फ राजनीति के लिए कर रहे हैं। रोज उमेदवार पळवतात, माजी नगरसेवक पळवतात, हे ते आणि म्हणून एक पॉलिटिकल स्ट्रॅटेजीचा जो भाग आहे. आम्हाला माहिती आहे आमच्या वाट्याला कुठल्या जागा आल्यात, मनसेला माहिती आहे मनसेच्या वाट्याला कुठल्या जागा आल्यात आणि त्यामुळे आता दोन्ही पक्षप्रमुख आपापल्या जागांचं वाटप सुरू करून टाकतील. भाजपने 150 पारचा नारा दिलेला आहे. आपला नारा काय असणार? दुसऱ्या पक्षाच्या वाटेवर जाताना पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीमध्ये मनसेचे आणि शिवसेनेचे निवडून आलेले नगरसेवक यांच्यावरती कशा प्रकारे कंट्रोल असणार? दोन भाऊ एकत्र आले हे परत एकदा सांगतो. कार्यकर्त्यांची पळी एवढी मजबूत आहे. चुकून यावेळी आमच्या दोघांच्या मेहनतीने निवडून आलेला एखादा नगरसेवक आला निवडून आणि त्यांनी फुटण्याचा प्रयत्न केला, मी तर म्हणतो त्यांनी प्रयत्न करावाच. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते असा बंदोबस्त करतील ना, हे सगळं काम बंद होऊन जाईल. त्यामुळे आता प्रॉपर काम फिट झालेलं आहे. काही आता प्रॉब्लेम नाही. भाजपने 150 पारचा नारा दिलेला आहे. भावनिक नाही. मला वाटतं स्वतः उद्धव साहेबांनी सांगितलं. त्यांच्यासोबत आमची अतिशय सकारात्मक चर्चा सुरू आहे. शेवटी युती कोणासोबत करायची, आघाडी कोणासोबत करायची, हा काय आमचा निर्णय नाही. हा उद्धव साहेबांचा, ते राजसाहेबांची चर्चा करतील. पण साहेब म्हणाले तशी चर्चा चांगली चालू आहे. लवकरच काहीतरी चांगलं आहे. मराठी माणूस भावनिक राजकारणाला नाही तर विकासाला मतदान करा असं भाजप म्हणते. नक्कीच ना. आणि म्हणून आदित्यजींनी शिवसेनेने केलेल्या विकासाचं प्रेझेंटेशन त्यांनी दिलेलं आहे. आम्ही येत्या काही दिवसात आमचा जाहीरनामा देखील जाहीर करणार आहोत. पण म्हणून आम्ही मराठी माणसाची बाजू घेतली की आम्ही भावनिक हे करतो आणि तुम्ही दिवस रात्र ते हिंदू मुस्लिम आणि हे जे लोकांना नाचवत बसता, त्याचं काय, ते काय यांचे धंदे. त्यामुळे त्यांनी विकासावर बोलूच नये. समोर जो कोस्टल रोड दिसतोय हा सुद्धा आम्हीच केलेलं काम आहे. याचं श्रेय सुद्धा आमचंच आहे. आयत्या पिठावर त्यांनी रेघोट्या ओढू नये. नाही बघा कसं आहे माहितीये का, मुंबईत राहणारा माणूस मग एकदा तो जर मुंबईकर झाला की आम्ही त्याला मराठीत समजतो. आमच्यासाठी तो मराठीच आहे. आणि ही व्याख्या आम्ही नाही सांगितली आहे, ही हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख सन्माननीय श्री बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलंय. तुझं आडनाव काही असेल, तुझी मूळ भाषा काही असेल, तुझं जर मराठी माणसावर, मराठी भाषेवर प्रेम असेल, तुम्ही जर मराठी माणसासोबत एकसंध होऊन राहत असाल, आमच्यासाठी तुम्ही मराठीच आहात. या सगळे आमच्या सोबत आहेत. आजपर्यंत केवळ काय मराठी म्हणजे आडनाव पाहून आम्ही काय मतं मागितली नाहीयेत. आम्हाला सगळे लोक मतदान करतात, पुढेही करतील. मुंबईचे गेले 30 वर्षापासून शिवसेनेची सत्ता राहिलेली आहे, ती परत एकदा अबाधित राहील. शिवसेना, ठाकरे, मनसे, मुंबई हे समीकरण परत एकदा अधोरेखित होईल.